नमस्ते. मी शिल्पा आकार रंगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. आज आपण काय घेऊन आलो आहे? ही नवीन प्रकारची रांगोळी आहे का? की नवीन काही टेक्निक आहे? नाही. या बॉक्समध्ये आहे रांगोळीचा खजाना. हो, असे बरेच बॉक्स तुम्हाला पण बनवायचे आहेत बरं का. जर रांगोळी अगदी सुरक्षित आणि तशीच्या तशीच ठेवायची असेल वर्षोनवर्ष. कारण रांगोळी बनवण्यासाठी जेवढी मेहनत लागते ना, तेवढीच मेहनत तुम्हाला ती व्यवस्थितरित्या स्टोअर करण्यासाठी नक्कीच घ्यावी लागेल. आता इथे पहा, एक असा बॉक्स घेतलाय. असे शर्टवर किंवा साडीवर मिळणारे बॉक्ससुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि काहीसे बरेच आपले कुरिअर किंवा आपण मोठ्या-मोठ्या गोष्टी आणतो, त्याचे बॉक्ससुद्धा तुम्ही रांगोळी स्टोअर करण्यासाठी नक्कीच वापरू शकता. आता इथे पहा, रांगोळी कशी आणि कोणती आणि कोणत्या-कोणत्या बॉक्समध्ये कशी स्टोअर करायची ते सुद्धा आपण सांगणार आहोत. अगदी मोठे-मोठे बेस असलेल्या रांगोळ्या, ह्या अशा मोठ्या स्क्वेअरवाल्या बॉक्समध्ये स्टोअर केलेल्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकता, की त्यामध्ये आता ह्या कशा डेली वापरासाठी वापरण्यात येणाऱ्या रांगोळ्या आहेत आणि म्हणूनच त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पेपर किंवा कोणत्याही प्रकारचं टिश्यू मारायची गरज नाही किंवा लावायची सुद्धा गरज नाही आहे. आता तुम्हीच बघा ना, प्रत्येक वेळेला जर आपण प्रत्येक शीटमध्ये टाकत बसलो, टिश्यूमध्ये लावत बसलो, तर प्रत्येक दिवशी वापरताना किती काढताना किती त्रास होईल आणि किती वेळ जाईल आपला. आता हे पहा, अशा आणि अशा बऱ्याच प्रकारचे बॅकग्राऊंड पहा, बॉर्डर बॅकग्राऊंड पहा, बेस बॅकग्राऊंड पहा. प्रत्येक रांगोळी हे त्याच्या बॅकग्राऊंडनुसार काहीतरी वेगळं बोलत असते. रंगसंगती आणि रंगांची एक वेगळी अशी आपण मांडणी केली ना, तर आपली रांगोळी खूप सुंदर दिसेल बरं का. आता अशा आणि अशा बऱ्याच बेस रांगोळ्या तुम्ही आमच्या येणाऱ्या क्लासमध्ये नक्की शिकू शकता. क्लास कधी आहे, कुठे आहे सांगते. फक्त हा व्हिडिओ पहिल्यांदा कंप्लीट करून घेऊ. आता असे बेस बघा, बरेच चांगले-चांगले बेस आपण आपल्या रांगोळीसाठी बनवू शकतो बरं का. आता इथे स्पेसिफिकली एका कलरचा बेस तुम्हाला दाखवला आहे, कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे, की बेसही बदलावं आणि रांगोळी बदलावं. सहस्त्रदल कमळ आहे इथे बघा, लक्ष्मीचरण आहे आणि आपली चैत्रांगण रांगोळी. आता अशा बऱ्याच आणि बऱ्याच रांगोळ्या तुम्ही अशा या स्क्वेअर बॉक्समध्ये जपून ठेवू शकता. कारण कॅमलिन पेंट मार्करवर आपण काही रांगोळीचं एवढं असं त्याच्यावर काही लेअरिंग केलेलं नाही आहे आणि त्यामुळे स्क्वेअरमध्ये कशा मोठ्या-मोठ्या बेस असलेल्या रांगोळ्या नक्कीच सेव्ह म्हणजे स्टोअर करू जाऊ शकतात. आता छोट्या-छोट्या आणि अगदी A4 साईज एवढा हा बॉक्स होता. A4पेक्षा थोडासा जास्तच असेल. त्यामुळे माझी छोटी-छोटी फुलं, छोटे-छोटे डिझाईन, छोट्या-छोट्या रांगोळ्या या सगळ्या एका बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत. आता इथे पहा, अगदी कोलमचे छोटेसे पॅच बोलू नका किंवा छोट्या-छोट्या डिझाईन्स म्हणू नका. आपण एकत्ररित्या एका बॉक्समध्ये ठेवल्या होत्या. आता स्टोअर करणं ना, हे खरंच फार गरजेचं आहे बरं का. रांगोळी जेवढ्या मेहनतीने तुम्ही बनवता, तेवढ्याच मेहनतीने तुम्हाला ती स्टोअरसुद्धा करता आली पाहिजे. त्यामुळे अशा घरात येणारे बरेच बॉक्स तुम्ही जपून ठेवा. आता तुम्ही म्हणाल, आता असे किती बॉक्स आम्ही जपून ठेवायचे? मी कुठे बोलते किती? वेगवेगळ्या साईजमध्ये, अगदी स्क्वेअर साईजमध्ये, A4 साईजमध्ये, A4पेक्षा थोड्या मोठ्या साईजमध्ये असेल किंवा अगदी कार्टन्स असतात मोठे-मोठे, ते सुद्धा तुम्ही ठेवलेत ना तरी चालेल. आता ह्या बघा, ह्या अशा बेस रांगोळ्या असतात. सत्यनारायणची पूजा असू असू दे किंवा सोमवार असू दे, अगदी गाईची पूजा करण्यासाठी असणारा बैलपोळा असू दे किंवा अशा बऱ्याच आणि बऱ्याच रांगोळ्या आपण आपले येणाऱ्या म्हणजे आपल्या चॅनलवर आपण बघत आलेलो आहोत, हो की नाही? त्यामुळे त्यांना कसं स्टोअर करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही बोलाल, ह्या रांगोळीना कुठेही वॉटरप्रूफिंग केलेलं नाही आहे बरं का, तरी हे ते वर्षोनवर्ष तसेच आहेत. आता मला कुठे गिफ्टिंग करायचं असतं ना, तर मी काय करते, हे असे प्लास्टिकचे शीट्स असतात आणि या प्लास्टिकच्या शीट फारच चीपली अवेलेबल असतात. म्हणजे अगदी ₹50ला 100 किंवा ₹100 अगदी तुम्हाला खूप जास्त क्वांटिटीमध्ये त्या मिळतात. भुलेश्वर, क्रॉफेट मार्केट अशा बऱ्याच होलसेल मार्केटमध्ये. आणि त्यामध्ये बघा, मी फक्त A4 प्रिंटिंग पेपर वापरते आणि रांगोळ्या ठेवते आणि त्यावर आपलं जे स्टिकर असतं ते काढून त्याला व्यवस्थित फिक्स करून घेऊन त्याला फिक्स करून घेते. अगदी त्यामध्ये प्रत्येक रांगोळी एकमेकांना लागू नये म्हणून मी त्याच्यामध्ये पेजेस टाकलेले आहेत. तेही नॉर्मल पेजेस टाकलेले आहेत.
आणि सर्व पॅकेजिंग झाल्यानंतर आकार रांगोळीचं स्टिकर लावायला मी कधीच विसरत नाही. कारण जेव्हा जेव्हा गिफ्टिंग केलं जातं त्याच वेळेला ते लेबलिंग आणि पॅकेजिंग बरोबर हे सगळ्या गोष्टी फार व्यवस्थित असल्या पाहिजेत बरं का. कारण जे दिसतं तेच विकलं जातं आणि त्याच पद्धतीने ते तितकंच आपल्याला ते दुसऱ्यांना सांगता आलं पाहिजे, की बघ इतक्या चांगल्या रांगोळ्या आपण बनवतो आणि हे तू शिकू शकतेस नक्कीच. आता बघा ह्या पॅकेजिंगमध्ये तुम्हाला काही डायरेक्टली हे असं पाठवता येणार नाही, तर ह्याला तुम्हाला एन्व्हलपमध्ये टाकावं लागेल. हो की नाही? आणि हो, मैत्रिणींनो आणि मित्रांनो आणि आमच्या सर्व फॉलोअर्सनो, तुम्हाला पॅकेजिंग रिलेटेड किंवा स्टोरिंग रिलेटेड किंवा रांगोळीच्या काही अजून क्वेरी म्हणजे बॅकग्राऊंड ऑफ रांगोली मेकिंग आणि रांगोली मेकिंग नंतरच्या काही प्रोसेसबद्दल जर जाणून घ्यायचं आहे, तर नक्कीच आम्हाला कनेक्ट व्हा किंवा आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की विचारा. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ आणि ह्या सर्व आयडिया कशा वाटल्या आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. कारण तुमचं कनेक्शन आणि तुमचं एक एक विशेष आणि एक एक गोष्टी आमच्यासाठी तेवढ्याच इम्पॉर्टंट असतात. आणि हो मैत्रिणींनो, येणाऱ्या 27 आणि 28 मार्चला रांगोळी बनवता नंतर आणि रांगोळ्या कोणत्याही बनवल्यानंतर ना, त्या कशा प्रेझेंट करायच्या, त्याच्या बॅकग्राऊंड कसे असले पाहिजेत आणि आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने अजून किती छान आपली रांगोळी बनवता येईल, हे आम्ही येणाऱ्या बॅकग्राऊंड ऑनलाईन रंगोली क्लासमध्ये नक्की शिकवणार आहोत. सो लिमिटेड सीट्स आहेत. आवर्जून जॉईंट व्हा आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या नक्कीच नवीन-नवीन अशा क्रिएशनला तिथे वाव देऊ शकता. सो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्सवरून नक्की कळवा. भेटूया अशाच भन्नाट आणि मस्त-मस्त आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, रांगोळी बनवत राहा. कारण शिकलं ना, शिकल्याने होतं आहे रे, आधी केलेचं पाहिजे. केल्याने होतं आहे रे, आधी केलेचे पाहिजे आहे. पण मी म्हणते की शिकायला लागेल, मग करता येईल. हो की नाही? धन्यवाद.